तर आपल्या समोर कोल्हापूरची शिवशाही बंद पडलेली. नमस्कार मंडळी, मी विजय पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. तर मी पुन्हा एकदा आलेलो आहे स्वारगेटला. आज जो आपण प्रवास करणार आहोत तो करणार आहोत कोल्हापूरला. म्हणजे आपण आज कोल्हापूरला जाणार आहोत. ॲक्च्युली मला कोल्हापूरच्या पुढं जायचं आहे, पण त्याला घाट नसता बघायला भेटला. त्यामुळे मग मी विचार करतो की आता इथून आपण कोल्हापूरपर्यंत जाऊया आणि तिथून पुढे मग दुसऱ्या दिवशी आपण तो दुसरा प्रवास कव्हर करूया. कारण की जो मी प्रवास करणार आहे, म्हणजे जो पुढचा घाट आहे तुम्हाला जो दाखवणार आहे, तो खूप खास आहे आणि खूप माझ्यासाठी विशेष आहे. कारण की त्या घाटामधनं मी अगोदर गेलेलो आहे, अगोदर प्रवास केलेला आहे. पण मी ऑफिशियली म्हणजे यूट्यूब वगैरे काही करत नव्हतो, तेव्हा प्रवास केला होता. पण आता अशी इच्छा आहे की तो तुम्हाला जो घाट आहे तो दाखवायचा आहे मला. तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ह्या गाडीने गेलो असतो, पण ही गाडी फक्त साताऱ्यापर्यंत आहे. बाकी तुम्ही बघू शकता की आज गाड्या एवढ्या दिसत नाही, प्रवासी तर दिसतात पण गाड्या जास्त दिसत नाही आहेत. जरा सॅग जरा जड झाली ना, एवढी जड झाली ना, तुम्हाला अंदाज येईल की आपला हा किती दिवसाचा प्रवास होणार आहे. आणि माझा ह्या प्रवासामध्ये प्रयत्न आहे की आपण बऱ्याचशा बसेस कव्हर करायच्यात आपल्याला. जी माझी ड्रीम बस आहे तीसुद्धा आपण ह्या प्रवासामध्ये कव्हर करणार आहोत. हालत खराब होणार आहे आणि आता गरमी वाढतच चाललेली आणखीन. त्याच्यामुळं सगळ्यांनी काळजी घ्या. जास्त म्हणजे गरज असेल तरच बाहेर पडा. कारण की सध्या तुम्ही तर न्यूजमध्ये बघताच आहे की उष्माघाताचे म्हणजे किती केसेस वाढायला लागले. त्याच्यामुळं काळजी घ्या स्वतःची. समोर ही गाडी लागली, ही आहे पुणे कोल्हापूर बेळगाव गाडी. आणि ह्या गाडीला कॅबिन पण आहे. मला वाटतं ह्या गाडीने आपण प्रवास करावा. त्याला आपले चालक दादा भेटले होते. तुमचं नाव सांगा की. आता माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक आहे आयशर जी BS6 आपली नवीन, आणि दुसरी जी आहे ती आपली जुन्यामधलीच आहे कॅबिनवाली. तर गरमी तर लय वाढलेली बेकार. नेहमीप्रमाणे आपलं पुढचं सीट शपथ लय बॅग जड झाली यार. बघू शकतो मी बॅग इकडे बघा, एवढी जड आहे ना, असं उचलत नाही आहे मला, एवढी जड झाली बॅग. आणि बॅग तुम्ही बघू शकता की आपण आपल्या ह्या प्रवासासाठी आपण स्पेशली नवीन बॅग घेतलेली आहे. त्याच्यामुळं टाळ्या वाजवा. सॉरी, मला लक्षात ठेवावं लागेल. याच्यामध्ये एक खास गोष्ट आहे, नाहीतर कसंही आपलायचं मी बॅग अवघड व्हायचं, माझा कार्यक्रमच व्हायचा. मग निघते आता. आपली टाईम झाला आहे बरोबर 11:15 झाले. 11:15चा टायमिंग आहे गाडीचा. पुढं बसलं तर आणखीनच गरम होतं आहे. ही इंजिनची गरमी वेगळीच, वरची गरमी वेगळीच, नादच थोडा एकदम. आपलं स्वारगेट ते कोल्हापूर तिकीट दर आहे 330 रुपये. आता बरेच जण म्हणत असतील की मागाची एवढी भारी आयशरची गाडी होती, तुला आरामदायी प्रवास झाला असता. पण भावांनो, त्या गाडीला कॅबिन नाही आहे. तसं ह्या गाडीला कॅबिन. आता हे टाटाची गाडी आहे आणि भविष्यामध्ये सगळ्या तशाच गाड्या येणार आहेत. आणि पुन्हा मग अशी कॅबिन राईड आपल्याला कधीपर्यंत भेटणार आहे काहीच सांगू शकत नाही ना आपण. त्याच्यामुळं जोपर्यंत आनंद घेतो येतो ह्या कॅबिन राईडचा तो घेऊया ना. आणि जे मी बोलते ना, ज्यांना कॅबिन राईड आवडते ना, ते माझ्या मताशी सहमत असतीलच. अरे मगाचीच गाडी तर आपल्या समोर कोल्हापूरची शिवशाही बंद पडलेली. शिवशाहींचं काय खरं राहिलं नाही, पण गाड्या बंद पडतात सगळ्या. त्या काय प्रॉब्लेम आहे काय माहिती गाड्या. तर मगाचे जे आपले चालक दादा होते, आपली ओळख झाली होती, त्यांचीच ती शिवशाही गाडी. आणि ती पण बंद पडलं वाटतं. हो हो, ह्या गाडीचं पण कुलंट गेले. ही गाडी जाणार ना, काय थांबणार ही पण. गाडीला काय झाले? बॉईल झाली, गरम झाली काही पण. चला. तर मागे पण एक गाडी आहे जे गारगोटीला जाणार आहे. हे पण एक गाडी उभा आहे, तुम्ही पाहिलं असेल मागाची आयशरची. ती आहे गारगोटी गाडी. आता काही प्रवासी त्या गाडीत बसलेत, काही प्रवासी आपल्या गाडीत बसलेले आहेत. या गाडीचं पण थोडंसं कुलंट निघतंय. आता काय माहिती, जाईल ना गाडी कोल्हापूरला? कोल्हापूरला जाईल ना गाडी? बँगलोरला. हा का? आमच्या गाडीचा व्हिडिओ करा की.
काढलाय की शिवशाही गाड्यांचा हा प्रॉब्लेम आहे. मेन प्रॉब्लेम हाच आहे. सगळ्या म्हणजे बहुतेक गाड्या ब्रेकडाऊनच होत्या ते. आता तुम्ही अगोदर सुद्धा ब्लॉग पाहिले असेल माझे कितीतरी वेळा, म्हणजे माझं तर 3 वेळा मला स्वतःला अनुभव आलेला गाडी ब्रेकडाऊन झालेला. गाड्या खरंच म्हणजे बदलायच्या कंडिशनला आलेल्या सगळ्या. आणि असं जर नाहक त्रास प्रवाशांना झाला तर प्रवासी विचार करतील ना कुठल्या गाडीने प्रवास करायचा काय. तर आता आपण कापूर होलच्या पुढं किकवी लागते. किकवीच्या पुढं हॉटेल सूर्या म्हणून आहे. इथं गाडी जेवायला थांबलेली आहे आपली. आणि पहिल्यांदाच मी इथं अशा हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. बाकी नाही तर मग तुम्ही पाहिलं असेल अगोदरच्या ब्लॉग्समध्ये आपण कुठं थांबलेलो. आपण थांबवत असतो ते जो आपला खंबाटकी घाट आहे तो क्रॉस केला की हॉटेल लागतं. आपण त्याच ठिकाणी थांबायचो. साई सेवा म्हणून आहे. आणि आता जी गाडी थांबली ती थांबली हॉटेल सूर्यामध्ये. तर तुम्हाला म्हणलं होतं की एक गोष्ट सांगायची मला, तर ती अशी होती की जेव्हा मी माझा पहिला प्रवास केला, म्हणजे तुम्ही तर पाहिलं असेल आता सध्या तुम्हाला यूट्यूबवरती हाच व्हिडिओ दिसेल की पुणे ते हैदराबाद प्रवास केला होता तो तुम्हाला दिसेल. पण तो खूप जुना प्रवास होता. जवळजवळ तो 2019 ते 18मध्ये मी प्रवास केला होता. आणि जवळपास मी तो म्हणजे हा प्रवास करायच्या आधी पुणे ते कोल्हापूर आपल्या लालपरीने प्रवास करायच्या आधी जवळजवळ माझे 3 ते 4 चॅनल झाले होते. आणि व्ह्यूज येत नाही म्हणून मी चॅनल माझे डिलीट करून टाकायचो. आणि मग शेवटी मनामध्ये एक विचार आला की यार तू व्हिडिओ कुणासाठी बनवतो आहे? लोकांसाठी बनवायचं आहे पहिला हा विचार करत होतो मी. लोकांसाठी बनवायचं आहे का तुझ्या स्वतःसाठी करायचं आहे? तर तुम्हाला सांगायला काय हरकत नाही की मी व्हिडिओ बनवायच्या अगोदरसुद्धा मी खूप प्रवास केलेला आहे, खूप पास काढलेला आहे. त्यामुळे मग ठरवलं की आपल्याला आपल्यासाठी व्हिडिओ बनवायचे आहेत, आपल्यासाठी व्लॉग्स बनवायचे आहेत की आपली प्रवासाची आठवण राहील. त्यामुळे मग मी व्हिडिओज बनवायला सुरुवात केली आणि यूट्यूबला टाकत गेलो. आणि फायनली शेवटी तुमचा पण खूप रिस्पॉन्स भेटायला लागला. आणि वाटलं नव्हतं की कधी ह्या ठिकाणी पण पोहोचल मी. आपले एवढे सबस्क्रायबर्स होतील, एवढे व्ह्यूज येतील, कधीच अपेक्षा नव्हती. फर्स्ट टाईम जेव्हा मला 25 व्ह्यूज आले होते ना तेव्हा खूप खुश झालो होतो मी. माहिती आहे का त्याच्यासारखा आनंद नव्हता मला. तर एवढं सांगायचं होतं मला तुम्हाला ह्या प्रवासाची आठवण. आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या कधी कधी तुम्हाला क्लिअर करेल मी. जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हा आणखीन गोष्टी तुम्हाला सांगेलच मी. पण काय जेवण वगैरे आता करणार नाही आहे. घरून निघतानाच मी खाल्लं होतं त्याच्यामुळे आता फक्त एक लस्सी घेतलेली. आणि बहुतेक मला वाटतं की हा जो माझा पूर्ण प्रवास आहे म्हणजे हा जो मी रूट ठरवलेला आहे तो सगळा रूट बहुतेक अशी बॅग मला अडकूनच फिरावं लागणार आहे. त्याचं कारण तुम्हाला समजेल पुढं. एक नंबर लस्सी. आता ही लस्सी बघा ही आहे शंभूची आहे, मँगो लस्सी. जबरदस्त आहे, एक नंबर. ट्राय करा, नक्की ट्राय करा. स्पॉन्सर वगैरे नाही पण ट्राय करा तुम्ही. छान एकदम घट्ट आणि टेस्ट एकदम छान आहे. ही गाडी आहे परळवरून आलेली, मुंबईवरून म्हणजे कोल्हापूर राधानगरी. आणि ही आपली गाडी पुणे कोल्हापूर बेळगाव. या गाडीमध्ये पण प्रवास करायची एक वेगळीच मजा आहे बरं का. लय वेळा केलेला आहे मी. तुम्ही जर म्हणला कमेंट केलं तुम्ही की अशा पण गाडीमध्ये ब्लॉग्स बनव तर नक्कीच बनवणार. बघूया किती कॉमेंट्स येतात. इथं पण एक ST पंक्चर झालेली. ही आहे मुंबई तासगाव. बहुतेक गाडी आपली ब्रेकडाऊन.
त्या गाडीत जायचं थांबायचं आम्ही. गाडीचा टायर बघू शकता इथं चिरलेला आहे. गाडी पुन्हा एकदा ब्रेकडाऊन. ही गाडी आली आहे कोल्हापूर गाडी. चला काय उपयोग नाहीये, दुसऱ्या गाडीत जाऊया. आपण एकदम पुढच्या सीटला होतो, ते डायरेक्ट एंडच्या सीटला आलोय. आपलं सीट तिकडं होतं डायरेक्ट. हे बी सही आहे. हे काय आपल्याला पहिली वेळ नाही आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टीची तर मला सवय झालेली आहे. काय बोलणार आता. एक गोष्ट चांगली की जर गाडी ब्रेकडाऊन झाली तर दुसऱ्या गाड्या ज्या आहेत म्हणजे जाणाऱ्या त्या गाड्या थांबतात. ही गाडी खूप फास्ट आहे. म्हणजे अगोदरची जी गाडी होती ती आपली ती होती बेळगाव गाडी. ही जी गाडी आहे ही आहे कागल गाडी. 17 स्टँडला गेली नाही, बाहेरनंच आली गाडी, डायरेक्ट कराडला पोहोचला. आता ही गाडीमध्ये कुठेच थांबली नाही आहे. मागे बसले होते, डोळा लागला होता, त्याच्यामुळे मी मागे जास्त बसत नाही. पुढं बसलं की कसं झोप लागत नाही. आता मस्त झोप लागली होती. आणि पुढं आल्यावर मग काय 7 काय आहे 7 काय आहे म्हणजे 17 बायपास आहे गाडी. आता कराड लागेल आपल्याला. आणि आता आपण टोल नाका क्रॉस करतो आहे. बघा कराडचं बस स्थानक. टाईम झाला आहे बघा, बरोबर 3:30 वाजलेत. चला पुढं जाऊया, जागा भेटते का बघूया. कारण तुम्ही पण बोर होचाल. अजून बरंच लांब आहे कोल्हापूर. जागाच नाही आहे. पुढं कंडक्टर दादा बसले तिथं. या ठिकाणी बसूया. काय वाटलं तर मग थोड्या वेळाने पुढे जाऊया, कारण की जागाच नाही आहे. इथं जरा खिडकी व्यवस्थित उघडता येते, बस बाकी काही नाही. अच्छा अरे बाप. मस्त गारवा सुटला आहे. बहुतेक पाऊस येण्याची शक्यता आहे. मला तर चेहरा धुवायची खूप गरज आहे, पण गाडी निघेल त्याच्यामुळं केस बघा कशी झाली. गाडी उभा आहे तोपर्यंत 2 मिनटं पाय मोकळे करून येऊया आपण. सगळ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात, त्याच्यामुळं पण गर्दी भरपूर आहे. आणि वातावरण तुम्ही बघू शकता एकदम थंड थंड झाले. ही बघा, ही आहे आपली गाडी कोल्हापूर कागल. गर्दी बघा बस स्टँडला. माझी तब्येत खराब झाल्यासारखी वाटायला लागली. घसा असा जाम झाला आहे, कारण की तुम्हाला माहितीच आपण गेल्या वेळेस किती प्रवास केला होता. फार म्हणजे आपण धाराशिव, सुरत, छत्रपती संभाजीनगर, पुन्हा इंदोर वगैरे, आणि त्याचा परिणाम आत्ता जाणवायला लागला आहे मला. त्यामुळे हा प्लॅन माझा खूप मोठा होता आणि याच्यामध्ये आपण खूप साऱ्या बसेस कव्हर करणार होतो. आणि कर्नाटक राज्याची पण बस होती, पण मी करणारच आहे, 100% करणार आहे, त्याच्यात काही विषय नाही आहे. गाडी निघेल आता आपली. चला. असं असतं, गाडीचा भरोसा नसतो, गाडी कधी निघेल, त्याच्यामुळं गाडीच्या जवळच थांबायचं, जास्त लांब नाही जायचं. बघूया काय होतं. आता पुढे तर जागा नाही आहे, इच्छा आहे माझी पुढे बसून तुम्हाला दाखवायची, पण आता काय करू शकत नाही. आपण ऑलरेडीच गाडी चेंज केलेली. अगोदरच आपण दुसऱ्या गाडीत बसलेलो आहे. आपली जी गाडी होती ती आपण गाडी सोडलेली. अरे कुठली गाडी? हत्तीवडे परेल, हत्तीवडे गाडी ती. वातावरण तसं सही वाटतंय, पण अवकाळीचंच आहे शेवटी, काही केलं तरी. हे बघू शकता की दादांच्या मशीनची बहुतेक बॅटरी डाऊन झाली, त्याच्यामुळे खूप दिवसानंतर अशी तिकीट पद्धती पाहायला भेटलेली आहे आपल्याला. बघून घ्या. तो फायनली मित्रांनो पोचला आहोत आपण कोल्हापूरमध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराष्ट्र.